नमस्कार. संस्कार वर्ग चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपल्या भारत देशात इतर सणांबरोबरच होळी हा सणसुद्धा साजरा केला जातो. या सणाला उत्तरेस होरी किंवा दोला यात्रा म्हणतात. महाराष्ट्रात होळी, शिमगा, हुताशनी पौर्णिमा, होलिका दहन किंवा फाल्गुनोत्सवसुद्धा म्हणतात. याला कोकणात शिमगो म्हणतात आणि दक्षिणेत कामदहन असे म्हणतात. खरे पाहिले तर माघ महिन्यातील जी पौर्णिमा असते त्या दिवशीच होळीचा दांडा हा रोवला जातो. त्या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा म्हणतात. होळी म्हणजे काय? या दिवशी होलिकेचे व पुतनेचे दहन झाले. होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. तिला अग्नीपासून काहीच भीती नव्हती. तिला वर मिळालेला होता की तुला भिण्याचे कारण नाही, असं अग्नी तिला जाळू शकत नाही. म्हणून तिने दुष्टबुद्धीने प्रल्हादाला मी मांडीवर घेऊन जळत्या चितेत बसते म्हणजे प्रल्हाद मरेल व मी जिवंत राहील असे हिरण्यकश्यपूला तिने सांगितले आणि तसे केलेसुद्धा. परंतु भगवंतांनी प्रल्हादाला वाचवले आणि होलिकेचे दहन झाले. त्याचप्रमाणे पुतनेलासुद्धा श्रीकृष्णांनी मारले, ते सुद्धा याच दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेला. त्या दिवशीसुद्धा लोकांनी तिचेसुद्धा दहन केले. ह्या कथा आपल्याला सर्व माहितीच आहेत. तसेच आता कामदहन म्हणजे काय, ही कथासुद्धा होळीच्या दिवशीच घडलेली आहे. जेव्हा तारकासुराचा वध व्हावायचा होता त्यावेळेला वध कार्तिकेयाच्या हातून होणार होता. परंतु पुत्रोत्पत्ती व्हावी म्हणून मदनाने शंकराचा तपोभंग केला आणि त्यांच्या शरीरात प्रवेश केला. नंतर कार्तिकेय जन्मास आला. त्याने तारकासुराला मारले, परंतु तपोभंग झाल्यामुळे शंकरांनी तिसरा नेत्र उघडून मदनाला भस्म केले. ते होळी पौर्णिमेलाच, म्हणून या सणाला कामदहनसुद्धा म्हणतात. आता होळीची पूजा कशी करावी, त्याला काय काय साहित्य लागते ते बघू. गाईचे शेण, गोवऱ्या, शुद्ध तूप, कापूर आणि पूजेसाठी हळद, कुंकू, फुले, निरंजन असे सर्व साहित्य लागते. आता होळी केव्हा पेटवतात? होळी पौर्णिमेचा चंद्र उगवतो म्हणजे पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी. चंद्र उगवला तेव्हा ही होळी पेटवतात. आता होळी प्रज्वलित करण्यासाठी जी जागा असते ती गाईच्या शेणाने सारून घ्यायची. मध्यभागी एरंडीच्या झाडाची दांडी उभी करायची आणि त्याभोवती गोवऱ्या असतात त्या गोलाकार रचायच्या. त्यावर शुद्ध तूप टाकायचं, भोवती रांगोळी काढायची आणि कापुराने होळी पेटवावी. त्यामुळे काय होतं, वातावरण शुद्ध होतं. पूर्वी जे ऋषीमुनी यज्ञ करायचे तर त्यामागील हेतू हाच होता की वातावरणात शुद्धता व्हावी, सुगंधित व्हावं वातावरण म्हणून. आता काही लोक काय करतात, होळीमध्ये रबर, प्लॅस्टिक, कचरा, कागद असे काही टाकतात, परंतु ते चुकीचे आहे. त्यामुळे काय होतं, प्रदूषण तर होतंच आणि दुर्गंधही सुटतो आणि काळासा असा धूर निघतो तिथून. तर आता होळीला एरंडाचीच फांदी का? तर एरंड हा सुद्धा मानवी जीवनात इतर वृक्षांबरोबरच तो सुद्धा उपयोगी आहे. हे एक प्रकारचं अमृतच आहे असं म्हटलं तरी चालेल. एरंडाचे पाने, फुले, बिया, तेल, मूळ सर्व हे निरनिराळ्या औषधांना उपयोगी पडतं. ते जसे आजार होतात आपल्याला, संधिवात, हातापायाची बोटे सुजणे, पोटात वायू धरणे,
कावीळ असे अनेक आजार आहेत त्याच्यावर ह्या एरंडाचा उपयोग होतो आणि त्याचं आपल्याला महत्त्व कळावं किंवा त्याबद्दल कृतज्ञता वाटावी म्हणून हे एरंडाचे उपयोग केलेला आहे. आता होळी पेटवल्यावर हळद, कुंकू, अक्षदा, निरंजन सर्व पंचोपचार पूजा करावी आणि अग्निदेवतेला पुरणाचा नैवेद्य दाखवावा. आता पुरणच का बरं? तर पुरण हे काय आहे? हे पूर्ण अन्न आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर शरीरातील शक्ती ही उन्हाळ्यात घामामुळे क्षीण होते. तर हे मग प्रथिनांनी ही कमी झालेली शक्ती गूळ, चणा डाळ याच्यानी ही पोळी बनवलेली असते. तर त्याच्याने ही आपल्या शरीरातील झीज भरून निघते. तर आता होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर एका कलशात पाणी घेऊन होळीभोवती 3 किंवा 5 अशा प्रदक्षिणा करायच्या आणि तेव्हा जलसिंचन करायचं. नंतर होळीमध्ये आपण नारळ, खोबऱ्याची वाटी किंवा नव्या गव्हाची ओंबी असे अर्पण करतो. त्यातील खोबऱ्याची वाटी जी असते ती काही लोक प्रसाद म्हणून काढून घेतात आणि घरी नेतात. अशी ही होळीची पूजा आपण सुद्धा करून आनंदोत्सव साजरा करावा आणि पुढील श्लोकाने होलिकेची स्तुती करावी. इतर मंत्र तर म्हणतोच, पूजा करताना मंत्र सांगतात, तर इतर मंत्रांबरोबर हा श्लोकसुद्धा म्हणायचा. वंदितासी सुरेंद्रेण ब्राह्मणा शंकरेण च अतस्त्वं पाहिनो देवी भूते भूती प्रदा भव. अर्थात याचा अर्थ असा आहे, हे धूलिका देवी, हे धुंडिका देवी, तू ब्रह्मा, विष्णू, महेशांना वंदित आहेस, म्हणून हे देवी तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर, असा हा मंत्र म्हणायचा आणि पूजा करून देवीला नमस्कार करायचा. अशी ही पूजा तुम्हीही करा आणि ही माहिती आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.